केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांना मोठा आर्थिक लाभ होणार असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतमालाला अधिक भाव मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल असे त्यांनी स्पष्ट केले। नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितले की कच्च्या तेलावर यापूर्वी कोणतेही आयात शुल्क नव्हते, मात्र आता 20% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच रिफाईन तेलावरील आयात शुल्क 12.30% वरून 32.30% करण्यात आलं आहे। या निर्णयामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार असून बाजारात सोयाबीनच्या किमती वाढण्यास मदत होईल। सोयाबीन खरेदीबाबतही सरकारने निर्णय घेतला असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले। कांदा प्रश्नाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात किमतीत कपात केली आहे, ज्यामुळे कांदा, कापूस, सोयाबीन आणि बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। या निर्णयांबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले। एकनाथ खडसे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की त्यांनी काय म्हटले ते मला माहीत नाही, परंतु त्यांच्या संदर्भात केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय सर्वांना मान्य आहे। गणेशोत्सवानंतर या संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल। शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, ज्या निर्णयांमुळे प्रचंड मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी कच्च्या तेलावर कुठली आयात ड्युटी नव्हती, आयात शुल्क नव्हतं। 20% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि रिफाईंड तेलावर 12.5% वरनं तो 32.5% करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोयाबीनच्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि सोयाबीनच्या किमती बाजारामध्ये वाढण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। यापूर्वीच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतलेला आहे, त्यामुळे सोयाबीनचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी या निर्णयामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाभान्वित होणार आहे आणि काही प्रमाणात कापसाच्या शेतकऱ्याला देखील या ठिकाणी त्याचा फायदा मिळणार आहे।